नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, NSCB म्हणजे विद्युत मंडळाचे स्मार्ट मीटर्स हा सध्या फारच मोठा वादाचा मुद्दा ठरत आहे. स्मार्ट मीटरला नागरिकांकडनं आणि काही संघटनांकडनं विरोध होत आहे. स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय, याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि का बरं लोक याला विरोध करतायत हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सध्या पोस्टपेड स्वरूपात वीज वापरत असतो. म्हणजे महिनाभरात जेवढी आपण वीज वापरली त्याचं एक बिल आपल्याला येतं आणि ते बिल आपल्याला भरावं लागतं. मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आणि घराघरामध्ये जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली. या स्मार्ट मीटरची नेमकी खासियत काय आहे? तर स्मार्ट मीटर अर्थात हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेले आहेत आणि या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात सुद्धा वीज घेता येते. म्हणजे हे स्मार्ट मीटर मध्ये आपण मोबाईल फोन, प्रीपेड मोबाईल फोन जसं ऍडव्हान्स मध्ये रिचार्ज करतो आणि मग ती रिचार्ज केलेली रक्कम पुढे वापरत राहतो, त्याचप्रमाणे हे स्मार्ट मीटरचं रिचार्ज करता येणार आणि रिचार्ज करून ती वीज, जितके पैशाचं रिचार्ज आपण केले, ती वीज महिनाभर वापरता येणार. आता याचा फायदा काय? ते याचा फायदा ग्राहकांना नसून याचा फायदा वीज वितरक कंपनीला आहे. कारण थकबाकीचा जो मुद्दा आहे की मोठी थकबाकी विजेची की नेहमीच असते, ती थकबाकी यामुळे नष्ट होईल. ग्राहक ऍडव्हान्स मध्येच पैसे भरतील आणि त्यानुसार मग थकबाकी राहणार नाही. आता हे रिचार्ज संपलं की लगेच तुमच्या घरात एक विद्युत प्रवाह हा बंद होणार. यामुळे अर्थातच ही एक मोठी गैरसोय आहे. कारण पोस्टपेड स्वरूपात जेव्हा बिल येतं तेव्हा बिल भरण्यासाठी एक विशिष्ट कालावधी दिलेला असतो. या कालावधीत ते बिल भरत असतं. पण या ठिकाणी रिचार्जची रक्कम संपली आणि ग्राहकाकडनं कुठल्याही कारणास्तव जर रिचार्ज करण्यास उशीर झाला तर त्याच्या घरचा विद्युत प्रवाह हा खंडित होत आहे. आज आपल्याला माहितीये इलेक्ट्रिसिटी शिवाय जीवन जगणं हे अशक्य आहे. बरं, विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर रिचार्ज केल्यानंतर जसं मोबाईल ताबडतोब सुरू होतो तसं विद्युत कनेक्शन आपलं परत सुरू होईल का याबाबत कुठलीही माहिती नाही. हे तात्काळ होणार का याची काहीही खात्री नाही. त्यासोबतच मूळ कळीचा मुद्दा जो आहे तो हा की राज्य सरकारला जितके हे स्मार्ट मीटर बसवायचे आहे त्या एका स्मार्ट मीटर बसवण्याचा खर्च जो आहे तो साधारणपणे 12,000 रुपये आहे. 12,000 रुपयात हे स्मार्ट मीटर तुमच्या घरात बसवलं जातं. या 12,000 पैकी फक्त आणि फक्त 900 रुपये केंद्र सरकार देतंय. बाकीचे पैसे जे आहेत ते राज्य सरकारला कर्ज काढून ही स्मार्ट मीटरची योजना राबवावी लागत आहे. आता प्रत्येक मीटर मागे 12,000 रुपयाचा कर्ज काढून महावितरण जो भरत असेल तर या कर्जाची एकूण रक्कम, त्यावरील व्याज, ही सर्वच्या सर्व रक्कम राज्य सरकार ग्राहकांच्या खिशातून उकळणार आहे. ग्राहकांची अशी कुठलीही डिमांड नाही की आम्हाला स्मार्ट मीटर हवंय. ज्या पद्धतीने सध्या मीटरिंग किंवा बिलिंग सुरू आहे ग्राहक सोबत ओके आहेत, परंतु ही महावितरण कंपनी वीज वितरण व्यवस्था सुधारून त्याचा विकास करून त्याला सुरळीत करण्याच्या ऐवजी या मीटर्सचं काहीतरी खूळ त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे ग्राहकांचा याला तीव्र विरोध आहे. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. बसवलेले स्मार्ट मीटर लोकांनी तोडून टाकलेले आहेत. स्मार्ट मीटर तोडून इतर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून याचा निषेध केलेला आहे. इतका तीव्र विरोध या स्मार्ट मीटरला ग्राहक आणि संघटना करत आहेत. आता ही रक्कम जे कर्ज राज्य आहे त्याच्यावरती इंटरेस्ट, या सर्व गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर ही रक्कम ग्राहकाच्या खिशातून वाढवण्यासाठी प्रति वेळ 30 ते 50 पैसे वीज दर वाढवण्याची योजना मार्गदर्शन करत आहे. त्याचप्रमाणे हे मीटर बसवण्याचा खर्च, त्याची रक्कम ही बिलामध्ये ऍड होतो का नाही ते. कारण स्मार्ट मीटर ज्यांच्याकडे बसवलेलं आहे त्यांनी मुळातच ही तक्रार केलेली आहे की स्मार्ट मीटर बसवल्यापासून वीज बिल दुप्पट ते तिप्पटीने वाढलेलं आहे. जे बसवण्याची काहीही गरज नव्हती, त्याच्यामुळे कुठलाही ग्राहकांना फायदा झाला नाही, परंतु राज्य सरकार आणि महावितरण बळजबरीने
हे स्मार्ट मीटर ग्राहकांच्या कपाळावर मारत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेला सामान्य नागरिक या स्मार्ट मीटरच्या खर्चामुळे, वाढीव वीज बिलामुळे अजूनच परेशान झालेला आहे. वीज दर 4-6 महिन्याला वाढत आहे. त्यात हा स्मार्ट मीटरचा खर्च अजून आलेल्यामुळे ग्राहक अत्यंत संतप्त झालेला आहे. आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमधून बघत आहोत की ग्राहक अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करत आहेत. घरी जे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कर्मचारी आले त्यांच्यासोबत सुद्धा भांडण आणि हाणामारी करत आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते थेट घरी येतात, दार सुद्धा वाजवत नाही, खराब आहे बसवलेलं मीटर बदलून चाललं. यामध्ये काहीशी बाब ही आहे की मीटर कोणतं वापरायचं, आधीच वापरायचं का स्मार्ट मीटर वापरायचं, कायदेशीररित्या याचा पूर्ण अधिकार फक्त आणि फक्त ग्राहकांना आहे. ग्राहकांच्या समोर हे वितरण कंपनीचे अधिकारी मीटर बदलत नाही, दाट सुद्धा वाजवत नाही, येतात आणि चुपचाप चोरासारखं येऊन मीटर बदलून जातात. या कारणामुळे सुद्धा अतिशय मोठा संताप ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे. अनेक लोकांनी तक्रार केली आहे की आम्हाला माहित सुद्धा नाही की हे मीटर कधी बदलण्यात आलं आणि वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कधी हे मीटर बसवलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, ग्राहकांची काळजी, ग्राहकांची सोय हेच कुठल्याही सरकारचं पहिलं आद्य कर्तव्य असतं. पण त्याला तिलांजली देऊन राज्य सरकारने आजो स्मार्ट मीटरचा खाड घातलेला आहे त्याबद्दल अतिशय तीव्र संताप व्यक्त होत आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.